महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या देशाचा महान असा राजांचा राजा प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. आदरणीय भिक्खू संघ या भिक्खू संघालाही मी वंदन करतो आणि उपस्थित सर्वांना माझा सप्रेम जय भीम नमो बुद्धाय. आज वर्षावासाच्या निमित्तानं आपण या घरामध्ये भोजनदान दिलं. रात्रीला आम्ही बेडसे येथे ध्यान वंदना केली आणि परतीच्या प्रवासामध्ये आपली भेट झाली. या निमित्तानं मी आपल्याला काही बुद्धवचनं सांगतो. मनोपुबंगम्मा धम्मा मनोसेटा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तत्तोनंग दुःखमनवेती चक्कवंग वहतो पदंग. म्हणजेच सर्व चित्तप्रवृत्ती प्रथमतः मनात निर्माण होतात. मनच हे प्रमुख आहे. मन हे शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही इतरांना बोलत असता, जेव्हा तुम्ही एखादं कार्य किंवा काम करत असता, तेव्हा तुमचं मन जर मलिन असेल, मनात जर खोट असेल, मनात जर पाप असेल, तर दुःख तुमच्या पाठीमागे लागते. आणि हे दुःख अशा प्रकारचं पाठीमागे लागते ज्याप्रमाणे बैलगाडी चालत असताना बैलाच्या पायाच्या पाठीमागे गाडीचं चाक लागतं. बैल कितीही जोरात पळाला तर गाडीचं चाक त्याच गतीने त्याच्या मागे धावत असते. त्याचप्रमाणे आपलं मन मलिन असेल, मनात खोट असेल, मनात पाप असेल, तर दुःख तुमच्या पाठीमागे लागते. दुःख तुमचा पिच्छा करते. दुःख तुमची पाठ सोडत नाही. म्हणून बुद्धाने धम्मपदाच्या दुसऱ्या गाथेत बुद्ध म्हणतात, मनोपुबंगम्मा धम्मा मनोसेटा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा तत्तोनं सुखमनवेती छायाव अनपायिन. म्हणजे तुम्ही इतरांना बोलत असताना किंवा एखादं कार्य किंवा काम करत असताना तुमचं मन निर्मळ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, मन साफ ठेवा, मन प्रसन्न ठेवा, मन शुद्ध ठेवा. तुमचं मन निर्मळ असेल, स्वच्छ असेल, साफ असेल, प्रसन्न असेल, शुद्ध असेल तर सुख तुम्हाला सावलीप्रमाणे सोबत करते. ज्याप्रमाणे तुमची सावली, तुमची छाया तुम्हाला कधीही सोडून जात नाही, त्याचप्रमाणे सुखसुद्धा तुम्हाला कधीही सोडून जात नाही. म्हणून सुख नेहमी आपल्यासोबत राहावं असं आपल्याला वाटत असेल तर आपलं मन निर्मळ असावं, स्वच्छ असावं, साफ असावं, शुद्ध असावं. तथागत बुद्धाने सांगितलेला मार्ग, ज्याला आपण पंचशील म्हणतो, हे पंचशील म्हणजे काय? स्वतःला शुद्ध बनवण्याचा मार्ग आहे. स्वतःला शुद्ध बनवण्याचा मार्ग म्हणजेच पंचशील होय. पंचशीलातले पहिले तत्व आपण म्हणतो, पानातिपाता वेरमणी शिक्कापदम समादियामी. मी हिंसा करणार नाही, जीव हत्या करणार नाही, कोणाला मारणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, कोणावर अन्याय अत्याचार मी करणार नाही. दुसऱ्या शिलात आपण म्हणतो, आदिना दाना वेरमणी शिक्कापदम समादियामी. म्हणजे मी चोरी करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, दुसऱ्याला लुबाडणार नाही, कोणाची कोणती वस्तू घेणार नाही. तिसऱ्या शिलात आपण म्हणतो, कामे सुमेचाचारा वेरमणी शिक्कापदम समादियामी. म्हणजे मी व्याभिचार करणार नाही, परस्त्रीसोबत गमन करणार नाही, परपुरुषासोबत गमन करणार नाही, वाईट वासना मनात ठेवणार नाही, वाईट भावना मनात ठेवणार नाही. चौथ्या शिलात आपण म्हणतो, मुसावादा वेरमणी शिक्कापदम समादियामी. म्हणजे मी खोटं बोलणार नाही किंवा कोणाची फसवणूक करणार नाही. आणि पाचव्या शिलात आपण म्हणतो, सुरामेरय्य मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजेच मी चोरी करणार नाही, मी भ्रष्टाचार करणार नाही, दुसऱ्याला लुबाडणार नाही, मी दारू पिणार नाही, व्यसन करणार नाही, कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही, कोणत्याही ड्रग्स किंवा ब्राऊन शुगर असे कोणतेही व्यसन करणार नाही, मादक पदार्थाचे सेवन करणार नाही.
ही 5 तत्व तथागत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तनामध्ये इसवी सन पूर्व 528ला आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धांनी सांगितलं. हे पंचशील म्हणजे स्वतःला शुद्ध बनवण्याचा मार्ग आहे आणि सुखाच्या मार्गावर तथागत बुद्धांनी दुःखातून मुक्त करून सुखाच्या मार्गावर आणण्यासाठी बुद्धांनी हे पंचशील सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात, माझा धम्म शुद्ध पाण्याचे तळे आहे. ज्याला शुद्ध बनायचं आहे त्याने या तळ्यामध्ये आंघोळ करावी, म्हणजे या शिलाचं पालन आचरण करायचं आहे. जेव्हा आपण या शिलाचं पालन करू, आचरण करू, तेव्हा आपण शुद्ध बनू आणि शुद्ध बनल्यावरच आपण बुद्ध बनतो, कारण शुद्ध बनल्याशिवाय बुद्ध बनता येत नाही. म्हणून सुखाच्या मार्गावर येण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो सुख म्हणजे नक्की काय असतं हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमितेचं पालन करणं आवश्यक आहे. जेव्हा आम्ही या पंचशिलाचं, अष्टांग मार्गाचं, 10 पारमितेचं पालन करू, तेव्हा आम्ही सामाजिक दुःखातून, सामाजिक संघर्षातून, सामाजिक कलहातून, सामाजिक समस्येतून मुक्त होऊन सुखाच्या मार्गावर येऊ आणि सुख आमच्या नेहमी सोबत राहील. 3ऱ्या गाथेत बुद्ध म्हणतात, आखोची मग अवधी मग अजिनी मग आहासी मे येच तंग उपनह्यंती वेरते संग न संपती. म्हणजे मला मारले, मला हरवले, मला लुटले, माझा अपमान केला, मला त्रास दिला, जो कोणी असा विचार करतो त्याचं वैर कधीही संपत नाही. म्हणजे मला कोणीतरी मारलं आहे ही भावना जर मनात ठेवली, मला कोणी त्रास दिलेला आहे ही भावना जर मनात ठेवली, माझा कोणीतरी अपमान केलेला आहे ही भावना जर आपण मनात ठेवली, तर आपलं इतरांसोबतचं वैर कधीही संपत नाही. 4थ्या गाथेत बुद्ध म्हणतात, अखोची मग अवधी मग अजिनी मग आहासी मे येतंग उपनह्यंती वेरते संप संपत्ती. म्हणजे मला मारले, मला हरवले, मला लुटले, माझा अपमान केला, मला त्रास दिला, जो कोणी असा विचार करत नाही त्याचं वैर लवकर संपतं. म्हणजे कोणीतरी मला मारलेलं आहे, मला त्रास दिला आहे, माझा अपमान केला आहे, अशी भावना तुम्ही मनात ठेवायची नाही, म्हणजे तुमचं वैर लवकर संपते. याचा अर्थ कोणीतरी मला मारावं आणि मी ते सहन करावं, कोणीतरी माझ्यावर अन्याय करावा आणि मी ते सहन करावं, कोणीतरी माझ्यावर अत्याचार करावा आणि ते मी सहन करावं, असं नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार अन्याय आपल्याला सहन करायचा नाही. मग बुद्ध तर म्हणतात, आकोची मग अवधी मग अजिनी मग आहासी मे येतंग उपनह्यंती वेरते संग संप संपत्ती. म्हणजे मला मारलं, मला हरवलं, मला लुटलं, माझा अपमान झाला, मला त्रास दिला, जो कोणी असा विचार करतो त्याचं वैर संपत नाही. मग हा विरोधाभास आपल्याला वाटतो. मग हा विरोधाभास नाही का? तर बिलकुल नाही. कारण तथागत बुद्धांचा मध्यम मार्ग आहे आणि या मध्यम मार्गाच्या नुसार जर कोणी आमच्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर आम्हाला प्रतिकार करायलाच पाहिजे. पण थोडंसं नुकसान झालेलं आहे, थोडंसं नुकसान झालं आहे, माझं जास्त नुकसान झालेलं नाही, ते मला सहन करण्यासारखं आहे, तेव्हा मी सहन केलं पाहिजे. कोणीतरी माझा थोडासा अपमान केलेला आहे, जास्त काही माझा अपमान झाला नाही, तो मी सहन करू शकतो. कोणीतरी मला त्रास दिलेला आहे, थोडासा त्रास दिलेला आहे, ते मी सहन करू शकतो. तेव्हा तुम्ही ते सहन करायचं आहे. पण अन्याय अत्याचार करणाऱ्या गोष्टी असतील तर त्याला आपण प्रतिकार केलाच पाहिजे. नही वेरे न वेराने समंतित कुदाचन अवेरेनच समंती येस धम्मो सनातनो. म्हणजे वैराने वैर संपत नाही, रागाने राग संपत नाही, द्वेषाने द्वेष संपत नाही. रागाला निर्वैराने जिंकावं लागतं, मैत्रीने जिंकावं लागतं, द्वेषाला शांतीने जिंकावं लागतं, प्रेमाने जिंकावं लागतं. म्हणून आपण प्रत्येकाने एकमेकासोबत मैत्री केली पाहिजे, एकमेकासोबत मित्रता केली पाहिजे, एकमेकासोबत मैत्री म्हणजे बंधुभाव, एकमेकासोबत बंधुभाव आपण बाळगला पाहिजे. तथागत बुद्धाने 10 पारमितेमध्ये जी मैत्री सांगितली त्या मैत्रीचं आचरण पालन आम्ही करून एकमेकासोबत मैत्री निर्माण करून आम्ही या देशामध्ये समता प्रस्थापित करू शकतो. महामंगल सूत्रात बुद्ध म्हणतात, असेवनाचं बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम. म्हणजे मूर्खांची संगती करू नये, सुज्ञांची संगती करावी आणि पूजनीय लोकांचीच पूजा करावी, हेच उत्तम मंगल होय. मूर्ख माणसासोबत कधी राहायचं नाही, मूर्ख माणसासोबत कधी दोस्ती करायची नाही, मूर्ख माणसासोबत कधी मैत्री करायची नाही. मैत्री करायची असेल तर ती सद्गुणी व्यक्तीसोबत मैत्री करायची, सदाचारी व्यक्तीसोबत मैत्री करायची, चांगल्या माणसासोबत मैत्री करायची. चांगल्या माणसासोबत मैत्री केल्यानंतर आपल्याला त्याच्यातले काही चांगले गुण आपल्याला लागतात. आणि पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तम. जे पूजेस पात्र आहेत, जे पूजेस लायक आहेत, अशांचीच आपण पूजा केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पूजेस पात्र आहेत, तथागत गौतम बुद्ध आपल्याला पूजेस पात्र आहेत, आपले आईवडील आपल्याला पूजेस पात्र असतात. पण जे पूजेस पात्र नाहीत, जे पूजेस लायक नाहीत,
जे व्यसनी आहेत